हाय, कसे आहेत सगळे? अरे वा, सगळे खूप छान छान आहेत, मस्त आहेत. मुलांनो, आज आपल्याला छान छान गोष्ट ऐकायची आहे. सगळेजण तयार आहेत ना? दोन मणिमाऊंची गोष्ट सांगणार आहे. म्याव म्याव. कशी करते ती? म्याव म्याव. अरे वा, सगळे छान आवाज करतात. बघा, दोन मैत्रिणी असतात त्या मणिमाऊ, छान मस्त फिरत असतात. रोज जातात, छान छान मस्त फिरून येतात आणि एकत्र खेळतात. एके दिवशी काय झालं, दोघेजणी अशाच फिरायला निघाल्या. वाटेत त्यांना मोठा केकाचा तुकडा भेटला. सफेद मांजर म्हणाली, मी पहिली खाणार. हा सगळा तुकडा कोण खाणार? तर मी खाणार. काळी मांजर म्हणाली, नाही नाही, मी पहिला बघितलं, मी खाणार. दोघीही भांडायला लागल्या. मी खाणार म्हणून दोघी जोरजोरात भांडायला लागल्या. म्याव 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 करायला लागल्या. इतक्यात काय झालं, तिकडनं आले कोण? माकड दादा. त्यांनी हे सगळं झाडावरून बघितलं. दोघी जणी भांडतात एका केकाच्या तुकड्यासाठी. ते बघून तो खाली आला आणि म्हणाला, अरे मणिमाऊ, तुम्ही दोघी अशा का बरं भांडतात? काय झालं? मणिमाऊ म्हणाल्या, हा केकाचा तुकडा आहे, आम्हाला दोघींनाही सारखा वाटून खायचा आहे. इतकंच ना? मग थांबा, दोघीही भांडू नका, मी दोघींनाही सारखा वाटून देतो. थोडासा तुकडा कापला तर थोडासा तुकडा त्या बाजूला जास्त जायचा. मग दोघी भांडायच्या, नाही नाही, हा मोठा आहे, हा लहान आहे, असं करून दोघी पुन्हा भांडायच्या. मग माकड दादा म्हणाला, थांबा, मी तराजू घेऊन येतो आणि तुम्हाला छान मापून देतो. तराजू घेऊन येतो आणि काय करतो तो, एका तराजूमध्ये थोडासा तुकडा आणि दुसऱ्या तराजूमध्ये थोडा जास्त तुकडा. कुठल्या बाजूचा जास्त झाला की माकड काय करायचं, त्याच्यातला थोडासा तुकडा कट करून खाऊन घ्यायचा. पुन्हा ह्या बाजूला जास्त झाला की ह्या बाजूचा तुकडा कट करून खाऊन घ्यायचा. असं करता 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 माकडाने सगळा केक खाऊन टाकला. त्या दोघींना बिचारींना काहीच नाही मिळालं. बघा, भांडत बसल्या, त्याच्यामुळे त्या दोघींना मिळालंच नाही. माकड मस्त खाऊन आणि निघून गेलं. त्या बिचाऱ्या मणिमाऊ तिथेच बसून राहिल्या आणि विचार करायला लागल्या, अगं, आपण भांडलो नसतो तर आपण दोघी मिळून खाल्ला असता. माकड आलं आणि खाऊन गेलं. म्हणून कोणत्याही गोष्टीसाठी भांडत बसायचं का रे? नाही, छान छान वाटून खायचं. म्हणजे सगळ्यांना मिळतं, त्यालाही मिळतं, मित्रालाही मिळतं आणि आपल्यालाही मिळतं. म्हणून कोणतीही गोष्ट असली तर मित्रांबरोबर शेअर करायची, खाऊन घ्यायची मस्त मिळून मिसळून. कशी वाटली गोष्ट मणिमाऊची? छान छान होती ना? मग लाईक करा, सबस्क्राईबर करा, शेअरसुद्धा करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असे पुन्हा भेटूया. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. बाय.